तुमचंही मूल अचानक डोळे मिचकावतं किंवा विचित्र आवाज काढतं का? हा त्यांचा आगाऊपणा नाही तर एका गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. कोणता आहे तो आजार सांगते, पण त्याआधी थोडक्यात आत्ताच फॉलो करा, कारण असे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. काही मुलांमध्ये अचानक डोळे मिचकावणे, मान किंवा खांदे झटकणे, घशातून विचित्र आवाज काढणे किंवा एकाच शब्दाची वारंवार पुनरावृत्ती करणे अशा अनियंत्रित हालचाली दिसून येतात. पालक याला लहान मुलांचा आगाऊपणा समजतात, पण वैद्यकीय भाषेत याला टॉरेट सिंड्रोम असे म्हणतात. टॉरेट सिंड्रोम हा मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित एक न्यूरोलॉजिकल विकार आहे, ज्यामध्ये मुलांना आपल्या हालचालींवर किंवा आवाजावर नियंत्रण ठेवणं कठीण जातं. या अनियंत्रित हालचालींना वैद्यकीय भाषेत टिक्स म्हटलं जातं. हा आजार मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त आढळतो आणि याची लक्षणं साधारणपणे 5 ते 10 वर्षांच्या वयात दिसायला लागतात. मेंदूतील डोपामाइन रसायनाचे असंतुलन आणि आनुवंशिकता ही यामागची मुख्य कारणे मानली जातात. यामध्ये चेहरा वाकवणे, खांदे उडवणे, घसा खरखरणे, शिटी वाजवणे किंवा शब्दांची वारंवार पुनरावृत्ती करणे अशी लक्षणे दिसतात. यावर वेळीच न्यूरोलॉजिस्ट किंवा मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने हॅबिट रिव्हर्सल ट्रेनिंग आणि योग्य औषधोपचार केल्यास या आजाराची तीव्रता बऱ्याच अंशी कमी करता येते. तुमच्या आसपास अशा लक्षणांचे एखादे मूल तुम्ही पाहिलं आहे का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही रील तुमच्या जवळच्या लोकांना आता शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमी म्हणजे थोडक्यात.